नमस्कार. जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. शिक्षण, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील भीष्माचार्य, याचबरोबर भारतीय विद्यापीठाचे संस्थापक, लोकनेते डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या स्मृतीला अर्पण केलेले स्मारक लोकतीर्थ आज या स्मारकाची वर्षपूर्ती असून ती एका विलक्षण आणि हृदयस्पर्शी उपक्रमानं साजरी झाली. ज्या पलूस कडेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करून साहेबांनी जनतेचं हितसाधन केलं, त्या प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी आपापल्या गावाची मूलगंधी माती लोकतीर्थावर आणली. त्या पवित्र मातीत साहेबांना स्मरून वृक्षारोपण करण्यात आलं. ज्या गावातून झाड लागलं त्या गावाचा नामफलक त्या वृक्षाजवळ उभा आहे. जणू प्रत्येक गावाची शाश्वत उपस्थिती या स्मारकाच्या पायथ्याशी उमलली आहे. मातीत राबताना मातीचा टिळा कपाळी या गीताच्या ओळी जणू आज प्रत्यक्ष उतरल्या. शेकडो ग्रामस्थांच्या हातातील मातीचा कण म्हणजे साहेबांवरील अभिवादनच ठरलं. साहेबांनी कष्टाला सन्मान आणि प्रत्येक हाताला काम दिलं. या कार्यधुरीणाच्या स्मृतीला हे वृक्ष एक जिवंत साक्षीदार ठरतील. साहेबांच्या सहवासात जसं शिक्षणाचं वटवृक्ष फुललं, तसंच आता या मातीतून उगवणारी हिरवीगार झाडं त्यांच्या विचारांचा सुगंध वर्षानुवर्ष दरवळत राहतील, यात कुठली शंका नाही. लोकतीर्थावर उमललेलं हे हरित श्रद्धांजलीचं पर्व लोकनेते डॉक्टर पतंगराव कदम साहेबांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतीला खरं अभिवादन आहे. जनता न्यूज, भिलवडी.